मुख्यमंत्री फडणवीसांकडून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची पाहणी 30 सप्टेंबरपर्यंत काम पूर्ण करण्याचं सरकारचं लक्ष्य। 4 टर्मिनल्स, 2 समांतर धावपट्ट्या आणि वर्षाला 9 कोटी प्रवासी क्षमता ही विमानतळाची वैशिष्ट्ये। खोपोली लोणावळा मिसिंग लिंकच्या कामाचा मुख्यमंत्री फडणवीसांसह उपमुख्यमंत्री शिंदेंकडून आढावा। मुंबई पुणे एक्सप्रेस वे पर्यायी रस्ता यावर्षी अखेरपर्यंत पूर्ण होणार। छत्रपती शिवरायांचे 12 किल्ले युनेस्कोच्या वारसा यादीत। रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड किल्ल्याला जागतिक यादीत स्थान। मुंबई पुण्यात जल्लोष। महाराजांचे किल्ले जगाच्या नकाशावर आल्याचं म्हणत मुख्यमंत्र्यांकडून आनंद व्यक्त। तो पंतप्रधान मोदींसह पुरातत्व विभाग आणि मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांचेही मानले आभार। राज्यातील 11 किल्ल्यांचं किमान नीट संवर्धन होईल अशी अपेक्षा। जबाबदारीचं भान ठेवा, निकष न पाळल्यास युनेस्को हा दर्जा काढून घेईल। राज ठाकरेंचा सरकारला सावधानतेचा इशारा। जयंत पाटलांकडून प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा। शशिकांत शिंदे पवारांच्या राष्ट्रवादीचे नवे प्रदेशाध्यक्ष होणार। येत्या मंगळवारी पदभार स्वीकारणार। अस्वस्थपणामुळे जयंत पाटलांनी राजीनामा दिला असावा। जयंत पाटील अजित पवारांसोबत आले तर स्वागतच। आमदार संग्राम जगताप यांची प्रतिक्रिया। सत्तेसाठी जयंत पाटील पळून जातील असं वाटत नाही। जयंत पाटलांच्या राजीनाम्यावर रोहित पवार स्पष्टच बोलले। नव्या प्रदेशाध्यक्षांचं नाव 15 तारखेला जाहीर होणार असल्याचंही भाष्य। हिंदुत्व आणि राष्ट्रीयत्वाच्या मुद्द्यावर सुधाकर बरगुजर यांना सोबत घेतलं। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांकडून भूमिका स्पष्ट। तर चुकीचं वर्तन केल्यास कारवाईचाही इशारा। म्यानमारच्या सांगाईमध्ये बौद्ध मठावर हवाई हल्ला, 23 जणांचा मृत्यू, 30 जखमी। हल्ला कोणी केला हे अद्याप अस्पष्ट।